श्री स्वामी समर्थ. 5 श्रावण गुरुवार, स्वामी सेवेची संधी आणि 5 कामे आवर्जून करा. अखंड कृपेची धनी व्हा. विश्वास ठेवा. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि साधनेचा महिना. आणि याच पवित्र श्रावण महिन्यात येणारे गुरुवार हे श्री स्वामी समर्थांच्या भक्तासाठी विशेष मानले जातात. असं म्हणतात की देवाची सेवा करण्यासाठी नेहमी मोठमोठे विधी किंवा खर्च करण्याची गरज नसते. मनापासून केलेली छोटी सेवा, स्वच्छ भावना आणि अढळ श्रद्धा यांनाही खूप महत्त्व असते. म्हणूनच या श्रावणातील 5ही गुरुवार तुम्हाला मिळालेली श्री स्वामी समर्थांची सेवेची एक सुंदर संधी आहे असं समजा. आज आपण अशी 5 सोपी कामे जाणून घेणार आहोत जी तुम्ही प्रत्येक गुरुवारी श्रद्धेने करू शकता. आणि व्हिडिओच्या शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक स्वामी भक्ताने आपल्या मनात कायम ठेवावी. पहिलं काम म्हणजे स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा. सकाळी उठल्यानंतर शक्य असेल तर स्नान करून देवघरात दिवा लावा आणि श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर शांतपणे बसा. मनात अजिबात काहीच विचार आणू नका. फक्त श्री स्वामी समर्थांच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि काही वेळ मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि तुमच्याकडे वेळ असेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप 108 वेळा सुद्धा करू शकता. पण संख्या महत्त्वाची नाही, महत्त्वाची आहे ती मनातील श्रद्धा. तुमच्या मनात स्वामी समर्थांबद्दल किती श्रद्धा आहे ते खूप महत्त्वाचं आहे. घरातील कामं असतील, मुलांची जबाबदारी असेल, ऑफिस असेल किंवा इतर कोणतेही काम असेल तरी दिवसातून काही मिनिटे फक्त स्वामींच्या नावासाठी काढा. कारण श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नामस्मरण आहे. अनेक भक्तांची श्रद्धा आहे की संकटाच्या काळात स्वामी समर्थांचे नाव मनाला आधार देते. नुसतं त्यांच्या नावामध्येच एवढी ताकद आहे. फक्त संकटकाळी तुम्ही कधी पण स्वामी समर्थांना हाक मारा, काही ना काही मार्ग तुम्हाला ते दाखवणारच. म्हणून या श्रावणातील प्रत्येक गुरुवारी एक संकल्प जरूर करा. काहीही झालं तरी आज मी स्वामी समर्थांचे नामस्मरण करणारच असा मनात विश्वास ठेवा. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये, मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही स्वामी समर्थांचं नाव घेतलं तरी चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं काम असं आहे की स्वामींना नैवेद्य अर्पण करा. दुसरे काम म्हणजे आपल्या घरात जे प्रेमाने बनवले आहे त्यातील थोडासा भाग श्री स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून अर्पण करणे. गुरुवारी तुम्ही घराच्या घरी साधा नैवेद्य तुम्ही करू शकता. फळं, दूध, गूळ खोबरं, खीर किंवा तुमच्या परंपरेनुसार जो पदार्थ असेल तो श्री स्वामी समर्थांना अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना मनात एक भावना ठेवा. ती कोणती? की स्वामी हे सर्वच तुमच्याच कृपेने मिळालं आहे. ही भावना खूप सुंदर आहे. आपण खूप लोकांच्या घरात नवीन घर घेतात लोक, त्यांच्या बाहेर सुद्धा बोलतात की हे घर स्वामींचं आहे. तर स्वामींना एकदम वाहून द्या. कारण आपण आपल्या देवाला काही देत नाही, उलट देवाने दिलेल्या गोष्टीपैकी थोडं प्रेमाने त्याच्या चरणी आपण अर्पण करतो. म्हणून नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो प्रसाद म्हणून कुटुंबातील सर्वांनी ग्रहण करावा. आणि शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीलाही अन्न द्या. जो कोण उपाशी असेल, तुमच्या कॉम्प्लेक्समधली वॉचमॅन लोक असतील, त्यांना खरंच जेवायला जायला वेळ नसेल, गरज असेल, त्यांना अन्नदान करा. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भरपूर लोक दिसतील, रस्त्यावर तुम्हाला भरपूर लोक दिसतील, त्यांना अन्नदान करा. कारण अन्नदान ही देखील एक सुंदर सेवा मानली जाते. तिसरं काम म्हणजे स्वामी समर्थांच्या नावाने अन्नदान किंवा मदत करा. या 5 गुरुवारपैकी निदान एका गुरुवारी तरी आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. ही मदत मोठीच असावी असं नाही. एखाद्याला अन्न देणे, गरजू व्यक्तीला कपडे देणे, एखाद्या वृद्धाला आवश्यक वस्तू देणे किंवा एखाद्याला शक्य तितकी आर्थिक मदत देणे, यापैकी जे काही शक्य असेल ते करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
मदत करताना अहंकार ठेवू नका. म्हणजे कसला, मी मदत केली असं समजण्यापेक्षा स्वामींनी माझ्या हातून सेवा करून घेतली, ही भावना अतिशय महत्त्वाची आहे. ही भावना मनात ठेवून तुम्ही दान दान धर्म करा. तुम्ही किती तुमचं दिलं तरीही तुम्हाला त्याच्या दुप्पट मिळेल ही स्वामींकडून तुम्ही अपेक्षा ठेवा आणि ते मिळणारच. चौथं काम म्हणजे स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. श्रावणातील प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी देवघर स्वच्छ करून स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. तुमच्या घराच्या परंपरेनुसार तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता. दिवा लावताना काही क्षण डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी, माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची सदैव कृपा दृष्टी राहू द्या. माझ्या मनातील भीती, चिंता, नकारात्मक विचार, टेन्शन काही असतील ते दूर करण्यासाठी मला शक्ती द्या. त्यानंतर स्वामींची आरती किंवा तुमच्या आवडीचे स्तोत्र म्हणा आणि शक्य असल्यास काही मिनिटं मोबाईल बाजूलाच ठेवा. कारण पूजा म्हणजे फक्त दिवा आणि अगरबत्ती नाही, तर पूजा म्हणजे मनाला काही क्षण देवाशी जोडणे. पाचवं काम म्हणजे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. आता येते सर्वात महत्त्वाची गोष्ट. कसली? तर स्वामींची सेवा करून लगेच चमत्कार होईल ही अपेक्षा ठेवू नका. खूप लोक करतात, आता मी एवढं केलं, स्वामींसाठी मी एवढं केलं, ह्या वर्षी मला नुसतं दुःखच आलं, अशी अपेक्षा ठेवू नका. तुमचं भरपूर दुःख येण्यापेक्षा तुम्हाला छोटंसं दुःख त्यांनी दिलंय असं समजा. श्रद्धा म्हणजे देवाकडे मागितलेली प्रत्येक गोष्ट लगेच मिळणे ही नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती कठीण असतानाही मनात विश्वास ठेवणे ही आहे. स्वामी माझ्यासोबत आहेत. कधी कधी आपल्या आयुष्यात अशा घटना घडतात की आपल्याला वाटतं आता पुढे काय, पण अशा वेळी घाबरून जाण्यापेक्षा स्वामींचं नामस्मरण करा. मन शांत ठेवा. आपल्याकडून जे प्रयत्न शक्य आहेत ते करा आणि उरलेलं स्वामींच्या चरणी सोपवा. श्री स्वामी समर्थ. 5 गुरुवारांचा छोटासा संकल्प. जर तुम्हाला या श्रावणातील 5ही गुरुवार स्वामी समर्थांच्या सेवेसाठी करायचे असतील तर असा एक छोटासा संकल्प तुम्ही करू शकता. पहिला गुरुवार नामस्मरण, स्वामींच्या नावाचा जप. दुसरा गुरुवार नैवेद्य, स्वामींना प्रेमाने नैवेद्य अर्पण करा. तिसरा गुरुवार अन्नदान, म्हणजे गरजू लोकांना अन्नदान करा. खूप सारे लोक असतात, अनाथ आश्रम असतात, वृद्धाश्रम असतात, तिथे तुम्ही अन्नदान करा. शक्य असेल त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा. चौथा गुरुवार म्हणजे दीपसेवा. दीपसेवा म्हणजे देवघर स्वच्छ करून स्वामींसमोर दिवा लावा आणि आरती करा. 5वा गुरुवार सेवा आणि प्रार्थना, म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा आणि स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करा. ही 5 कामं करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सेवा दिखाव्यासाठी नाही तर श्रद्धेसाठी करा. आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, तुम्हाला भरभरून यश मिळेल. आणि शेवटी स्वामी भक्तांसाठी एक सुंदर विचार आहे, म्हणजे आपण अनेकदा देवाकडे म्हणतो, काय, स्वामी माझं हे काम पूर्ण करा, स्वामी माझं हे काम पूर्ण करा, स्वामी माझी ही अडचण दूर करा, स्वामी माझ्या घरात सुख शांती द्या. पण कधी कधी देवाला आपण असंही म्हणायला हवं, नुसतं देवाकडून आपण अपेक्षा ठेवू नये. आपण देवाला ऑर्डर नाही सोडायचं. तर कधी कधी तुम्ही स्वामींना असं म्हणा की स्वामी माझ्या मनाला ताकद द्या. परिस्थिती कोणतीही असो, तुमच्यावरचा माझा विश्वास कमी होऊ देऊ नका. कारण आयुष्यात संकट ही येणारच. आपल्या कुंडलीमध्ये जेवढं लिहिलेलं आहे ते तसं घडणारच आहे. तर त्यातून आपल्याला मार्ग काढायला, आपल्याला तिथून हात देऊन उचलून काढायला स्वामी समर्थच आपल्या पाठीशी असणार आहे.
कधी आर्थिक अडचणी येतील, कधी नात्यांमध्ये गैरसमज होतील, कधी मनाला चिंता सतवेल, कधी आपण प्रयत्न खूप करूनही अपेक्षित यश मिळणार नाही. पण अशा प्रत्येक वेळी एकच गोष्ट मनात ठेवा, कसली तर मी एकटा नाही, माझ्या पाठीशी देव आहे, माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत, माझ्या पाठीशी साईबाबा आहेत, माझ्या पाठीशी रघुवीर समर्थ आहेत, माझ्या पाठीशी गुरुदेव दत्त आहेत. श्रद्धा ठेवा, प्रामाणिक प्रयत्न करा, चांगले कर्म करत राहा आणि मनापासून स्वामींचे नामस्मरण करा. या श्रावणातील प्रत्येक गुरुवार तुमच्यासाठी भक्तीचा, सेवाभावेचा आणि सकारात्मक संकल्पेचा दिवस बनून दे. आणि स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना की हे स्वामी राया, आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. आमच्या कुटुंबाला सुख, शांती, समाधान, समृद्धी द्या. संकटामध्ये धैर्य द्या आणि तुमच्या नावावरची श्रद्धा सदैव कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. तुम्ही या श्रावणातील 5 गुरुवार श्री स्वामी समर्थांच्या सेवेसाठी कोणता संकल्प करणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. तेवढं नाही जमलं तर नुसतं स्वामींचं नाव सुद्धा लिहिलं तरी खूप आहे. त्यानिमित्ताने तुमचं स्वामींचं नाव तुमच्या हातून लिहिलं जाईल. श्री स्वामी समर्थ.